श्री गणेशाय नमः। श्री सप्तशृंगी देवी संपूर्ण माहिती व इतिहास वनी नाशिक। श्री सप्तशृंगी देवीची कथा पुढीलप्रमाणे। सप्तशृंगी देवी माहिती व इतिहास। सप्तशृंगी हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक असून नाशिक जिल्ह्यातील वनी म्हणजेच कलवान तालुका येथे हे देवस्थान आहे। मंदिर व स्थान। सप्तशृंगी मंदिर 7 डोंगर रांगांनी म्हणजे शृंगांनी वेढलेले असल्यामुळे यास सप्तशृंगी असे नाव पडले आहे। हे मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवर आहे। सप्तशृंगी माता ही महिषासुर मर्दिनी म्हणजेच महिषासुराचा वध करणारी स्वरूपात येथे विराजमान आहे। देवीचे स्वरूप। देवीची प्रतिमा 8 फूट उंच असून तिला 18 हात आहेत। प्रत्येक हातात शस्त्र म्हणजेच त्रिशूल, तलवार, धनुष्य, बाण, गदा इत्यादी आहे। देवीची ही मूर्ती स्वयंभू म्हणजेच स्वतः निर्माण झालेली मानली जाते। पौराणिक महत्त्व। सप्तशृंगी देवीला 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ मानले जाते। कथा अशी आहे की सती देवीने यज्ञकुंडात उडी घेतली तेव्हा तिचे शरीर अनेक ठिकाणी पडले। त्यात देवीचा उजवा हात सप्तशृंगी येथे पडला असे मानले जाते। सप्तशृंगी देवी ही रामायण, महाभारत व पुराणात वर्णन केलेल्या देवी दुर्गेचे एक महत्त्वाचे रूप मानले जाते। मंदिराचा इतिहास। येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीचे दर्शन घेऊन स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वाद घेतला होता असे लोकमान्यता आहे। पेशव्यांच्या काळात व नंतर देखील मंदिराचे जतन करण्यात आले। इसवी सन 1982 मध्ये ट्रस्ट स्थापण्यात आला आणि सध्या सप्तशृंगी देवी ट्रस्टद्वारे व्यवस्थापन केले जाते। यात्रा व महोत्सव। नवरात्रीच्या काळात येथे जत्रा भरते। लाखो भाविक माता सप्तशृंगीचे दर्शन घेतात। चैत्र पौर्णिमा, गुढीपाडवा, दशहरा इत्यादी उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। वैशिष्ट्ये। येथे जाण्यासाठी आज लिफ्ट आणि रोपवेची सोय आहे। मंदिर परिसर अतिशय रमणीय असून आजूबाजूला डोंगर, दऱ्या आणि हिरवाईने वेढलेले आहे। सप्तशृंगी गडाला विदर्भ, खानदेश व मराठवाडा भागातील कुलदैवत असेही मानले जाते। थोडक्यात सप्तशृंगी हे महाराष्ट्रातील एक भव्य शक्तिपीठ, आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे। कथा, इतिहास आणि दंतकथा। सप्तशृंगी देवीची कथा पुढीलप्रमाणे। 1. शक्तिपीठाशी संबंधित कथा। सती देवीने म्हणजेच पार्वतीचे पहिले अवतार यज्ञकुंडात उडी घेतली तेव्हा भगवान शिवाने तिला घेऊन तांडव केले। त्यावेळी भगवान विष्णूंनी सतीचे शरीर तुकडे करून विविध ठिकाणी पाडले। त्या तुकड्यांपैकी सतीचा उजवा हात सप्तशृंगी गडावर पडला असे मानले जाते। त्यामुळे येथे शक्तीचे स्थान निर्माण झाले आणि देवी सप्तशृंगी म्हणून पूजली जाते। 2. महिषासुर मर्दिनी कथा। महिषासुर नावाचा राक्षस पृथ्वीवर दहशत माजवत होता। देवदेवतांनी प्रार्थना केल्यावर देवी दुर्गा म्हणजेच अष्टभुजा स्वरूपात प्रकट झाली। सप्तशृंगी देवीला 18 हात असून प्रत्येक हातात एक शस्त्र आहे। तिने पर्वतावरून महिषासुराशी युद्ध केले आणि अखेरीस त्याचा वध करून धर्माची स्थापना केली। म्हणून सप्तशृंगी मातेला महिषासुर मर्दिनी असेही संबोधतात। 3. सप्तशृंगांचे महत्त्व। मंदिर 7 शृंगांनी म्हणजेच डोंगर रांगांनी वेढलेले आहे। या 7 शृंगांमध्येच देवीने वास केला म्हणून तिला सप्तशृंगी माता असे नाव पडले।
4. शिवाजी महाराज आणि सप्तशृंगी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी देवीचे दर्शन घेतले. असे मानले जाते की महाराजांना पराक्रमासाठी मातेचे आशीर्वाद मिळाले. 5. आजची यात्रा व महत्त्व. सप्तशृंगी देवीला महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ मानले जाते. नवरात्रोत्सव, चैत्र पौर्णिमा, गुढीपाडवा, दसरा इत्यादी उत्सव येथे मोठ्या थाटात होतात. लाखो भाविक या काळात दर्शन घेतात. थोडक्यात सप्तशृंगी ही धार्मिक शक्ती, इतिहास आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम आहे. धन्यवाद.